आनंद झाला। गणपती बाप्पा कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी दारात रांगोळी ही हवीच, नाही का? त्याप्रमाणे आज देखील गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर दारात छानपैकी रांगोळी काढून घेतली। एकतर मला रांगोळी काढायची भारी हौस आहे, त्यामुळे असा कोणतेही शुभ कार्य असतील की रांगोळी माझ्या आवडीप्रमाणे अगदी मनसोक्त मी काढून घेते। त्याप्रमाणे आजची देखील मला जमेल तशी बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढून पूर्ण। यानंतर बाप्पाला आणण्यासाठी बाहेर जायचे होते, थोडासा वेळ लागणार होता। मग घरातल्यांना भूक नको लागायला म्हणून सगळ्यांसाठी थोडे थोडेसे पोहे केले आणि मस्तपैकी सगळ्यांनी नाश्ता केला। तर आम्ही आता गणपती बाप्पांना आणायला निघालेलो आहे। मस्तपैकी खरं तर साडी नेसायचा प्लॅन होता, पण झालं असं की टू व्हीलरवर जायचं ठरलं, कारण की जिथे गणपती बाप्पांना आणायला जाणार आहे आम्ही तिथे फार गर्दी असते। फोर व्हीलर नेणं अजिबात पॉसिबल नाहीये। मग टू व्हीलरवर साडी नेसून बसायचं, एका साईडला बाप्पांना हातात धरायचं, थोडंसं अवघड होऊन जातं नाही का? रिस्क कशाला घ्यायची? मग त्यामुळे छानपैकी ड्रेस घातलेला आहे, आल्यानंतर मस्तपैकी साडी नेसता येईल म्हटलं। तर चला मग आपण आता गणपती बाप्पांना घेऊन येऊया। खूप सारे स्टॉल लागले होते, भरपूर गर्दी होती आणि त्यातून आम्हाला निवडायची होती ती म्हणजे मातीची गणपती बाप्पाची मूर्ती। खरं तर आम्ही घरीच बाप्पांची मूर्ती तयार करतो, पण यावेळेस काही कारणामुळे शक्य नाही झालं। पण तरीही असं आधीच ठरवलं होतं की कितीही महाग असली तरी सुद्धा पर्यावरणपूरक मातीची गणपती बाप्पाची मूर्तीच घ्यायची। खरं तर सगळ्याच मूर्ती सुंदर होत्या, पण आपल्याला मात्र एकच घरी न्यायची असते, त्यामुळे या सगळ्यांमधून अगदी सुंदर अशी एकच मूर्ती आम्ही पसंत केली। तिथे थोडीशी पूजा केली आणि यानंतर गणपती बाप्पा निघाले आपल्या घरी। बाप्पा आपल्या घरी आले आणि सगळ्यांना फार आनंद झाला। गणपती बाप्पा घरी आलं की बाप्पांना दारातच ओवाळायचं असतं, त्यासाठी आईंनी ताट तयार केलं आणि मस्तपैकी दरवाजातच बाप्पाला ओवाळलं। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत, आरती वगैरे आमची झालेली आहे, गणपती बाप्पाच्या आवडीची लाल रंगाची साडी नेसलेली आहे। आता गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करायचे। आज तांदळाचे उकडीचे मोदक करणार आहे मी, आणि तेही तृप्तीज किचन कट्टा मोदक पिठापासून। तर तृप्ती माझी मैत्रीण आहे, तृप्तीज किचन कट्टा असं तिच्या चॅनलचं नाव आहे। खूप छान छान रेसिपीज ती बनवते, तुमच्यापैकी बरेच जण तिला फॉलो देखील करत असाल। तर आज मी देखील तिच्याच पद्धतीनं तिच्याच पिठापासून उकडीचे मोदक बनवणार आहे। अकरा मोदक मला बनवायचे होते, त्याप्रमाणेच अगदी मोजूनच पीठ घेतलं। म्हणजे 11 मोदकांसाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि ते पीठ शिजवण्यासाठी 2.5 वाटी पाणी, म्हणजे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पीठ मिक्स करून वाफ येण्यासाठी अगदी 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून ठेवलं। सारणासाठी लागणारी बेसिक तयारी तर आपण आधीच केली होती, तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहिला असेल। जसं की मी खोबरं किसून ठेवलं होतं, त्यानंतर वेलचीची पूड करून ठेवली होती आणि त्याचबरोबर गूळ देखील मी चिरून ठेवला होता। त्यामुळे यावेळेस सारण करण्यासाठी अजिबात वेळ नाही लागला, सगळं सामान रेडी होतं, फक्त ते एकत्र मिक्स करून थोडंसं परतून घेतलं। सारण थंड होतंय तोपर्यंत उकडलेलं पीठ देखील मळून घेतलं अगदी छानपैकी आणि मोदक तयार करायला घेतले। तर तृप्तीज किचन कट्टाच्या मोदक पिठापासून यावर्षी मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत। अगदी छान सुंदर सुरेख असे मोदक झाले।
तर बघा पारी सुद्धा अगदी छानपैकी वळली जातीये. पातळ अशी छान पारी करून घेतली. त्याला छानशा कळ्या पाडल्या. आता तृप्तीसारख्या मला एकदम छान अशा कळ्या पाडता आल्या नाहीत, पण मला जशा जमल्या तशा छानपैकी कळ्या पाडून घेतल्या आणि सारण तर काय अगदी उत्तम मस्त झालं होतं आणि छान असा मोदक देखील वळला गेला. अशा पद्धतीने एवढ्या पिठापासून बरोबर 11 मोदक तयार झाले. 11 मोदक होतील असेच मी गोळे बनवून घेतले होते. त्यामुळे थोडासा मोठा माझा मोदक झाला. पण असे जर छोटे-छोटे मोदक करायचे झाले तर 15-16 मोदक तर आरामात होतील. तर पहा असे मस्तपैकी मोदक मी तयार करून घेतले आणि उकडून देखील घेतले. 10 ते 15 मिनिटांसाठी उकड काढली आणि एकदम छान मस्त असे मोदक देखील तयार झाले. आणि आता बाप्पाच्या आवडीचा प्रसाद सगळ्यात आधी बाप्पांसाठी. नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला. एकदम सुंदर आणि चविष्ट असे मोदक झाले होते. तुम्हाला सुद्धा तृप्तीज किचन कट्टा मोदक पीठ जर ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉल करून हे पीठ मागवू शकता. तर अशा पद्धतीने बाप्पाचं स्वागत धूमधडाक्यात झालं. यानंतर गौरी देखील माझ्या घरी येतात. तर आमच्या घरच्या गौरी कशा असतात, मी त्या कशा बसवते हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हे आहेत आमच्या सोसायटीचे बाप्पा. तर त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही अशाच पद्धतीने अगदी मस्त धुमधडाक्यात केलं. हो अजून ठेवायचं आहे मध्ये करते राव डॉक्टर होते